नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आयुर्वेद गाथा वैद्य अनुभवामृत. आज आपण निर्गुंडी ह्या औषधी वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत. सिंधुवार, गंगावती, शोथग्नी अशा पर्यायी नावांनी हिचा उल्लेख आयुर्वेद ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. सूज आणि वेदना कमी करणारी म्हणून हिला शोथग्नी असंही म्हणतात. निर्गुंडी ही पंचदल म्हणजेच 5 पाने असलेली असून ज्ञानेश्वर माऊलींनी हिला बिल्वपत्राप्रमाणेच पवित्र मानले असून बेलपत्राच्या अभावात ही निर्गुंडी शंकराला व्हावी असे सांगितले आहे. निर्गुंडीच्या बियांना रेणुबीज असे म्हणतात. ह्या वातघ्न म्हणजेच वाताचा किंवा वातविकारांचा नाश करणाऱ्या आहेत. निर्गुंडीचे मूळ हे वरणे असून डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे अर्थात अंडर आयज डार्क सर्कल घालवण्यासाठी हिचे मूळ पाण्यातून उगाळून केलेला लेप उपयुक्त ठरतो. सायटिका ह्या आजाराचे वर्णन आयुर्वेदात गृध्रसी वात नावाने केलेले आढळते. त्यात निर्गुंडी काढा हिंग घालून घेणे फायदेशीर ठरते. पत्रपोट्टली स्वेद म्हणजे निर्गुंडीचा ताजा पाला तेलामध्ये शिजवून त्याची पुरचुंडी करून गरम गरम शेक घेणे हे कंबरदुखी, सायटिका, मानदुखी यामध्ये अप्रतिम फायदा होतो. स्तनांच्या गाठींमध्ये बाह्य उपचार करताना निर्गुंडीपत्र पोट्टलीचा शेक करावा किंवा त्यातच एरंडपत्र, निर्गुंडीपत्र, शेवगापत्र ह्या सगळ्या एकत्र करून यांची पोट्टली करून त्याचा शेक घ्यावा. निर्गुंडी तेल बाहेरून लावल्यास आणि बस्तीकर्मासाठी वापरल्यास गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गृध्रसी अशा वातविकारांमध्ये खूप उपयुक्त ठरते. अशीच वेगवेगळी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.